नाही कोणाबिगर. चला करूया आपण ताऱ्यांची सफर. युनिव्हर्सचा जन्म झाला हे भागता. असा झाला मित्रांनो की मजाला कसा. काय पृथ्वी गोल, काय ब्लॅक होल. सूर्यामध्ये कणिका, चंद्रामध्ये नैतिका. सॅटर्नला घेऊन आहे सुंदरशी रिंग. आकारात जुपिटर आहे प्लॅनेटसाठी. व्हीनसची सुंदरता, युरेनसची चाल. आपली सोलर सिस्टम आहे अगदी कमाल. तिथे तिथे पहा किती सगळे तारे. मन भरून पहा गॅलेक्सीचे देखावे. पण सर्वांच्या बरोबर नाही कोणाबिगर. चला करूया आपण ताऱ्यांची सफर. पृथ्वीचं अस्तित्व सूर्यामुळे. पृथ्वीचा लगाम सूर्याच्या हाती. पृथ्वीवर जीवन देखील सूर्यामुळे. सूर्य म्हणजे असा मदारी आहे जो पृथ्वीला नाचवतो. पृथ्वीच्या प्रत्येक हालचालींवर त्याचा परिणाम, त्याचंच नियंत्रण. पण एक क्षण पृथ्वीचा अंत. ती नष्टही होईल सूर्यामुळे. सूर्यासोबत एका क्षणी सूर्य संपेल. प्रत्येक ताऱ्याप्रमाणे ही त्याची नियती. सुमारे 500 कोटी वर्षानंतर सूर्य दिसेल. पण त्याचा हा अंत होईल तरी कसा? एखाद्या बल्बच्या बंद होण्याप्रमाणे नाही, ना एखादा दिवा विझण्याप्रमाणेही नाही. सूर्याचा अंत होईल हळूहळू. हळूहळू पृथ्वी ही बदलू लागेल. 300 कोटी वर्षांनंतर सूर्य आजच्या तुलनेत कित्येक पट मोठा होईल. पृथ्वी इतकी तापेल की समुद्रही उकळू लागतील. जीवन डळमळी. 500 कोटी वर्षांनंतर उष्णता इतकी वाढली असेल की पृथ्वीवरील डोंगर वितळू लागतील. जीवन नष्ट होईल. पृथ्वी पुन्हा तप्त होईल. आणि सूर्य विझण्यापूर्वी काय झालं? आग अचानक वाढली. उंच ज्वाळा. असेच काहीसे ताऱ्यांचे हाल होतात मृत्यूपूर्वी. सूर्य देखील मृत्यूपूर्वी मोठा होईल. इतका मोठा की तो आपले सर्वात जवळचे ग्रह बुध, मर्क्युरी आणि शुक्र, व्हीनस यांना गिळंकृत करेल. पृथ्वीच्या अति जवळ येऊन ठेपला असेल तो. असं का होतं हे जाणून घेऊया. ब्रह्मांडातील अब्जावधी ताऱ्यांमध्ये आपला तारा सूर्य एक सर्वसाधारण तारा. सर्वसाधारण अशासाठी की अनेक तारे त्यापेक्षा काहीशा पटीनं महाकाय, मोठे, 1000 पटीने तपता आणि चमकतात. पण बहुतांश तारे सूर्याएवढी किंवा त्यापेक्षाही हलके. विलक्षण वैविध्य आहे ताऱ्यांमध्ये. त्यांचं जीवन, आयुष्य आणि अंत सारं काही अवलंबून ताऱ्यांच्या वस्तुमानावर, म्हणजे मासवर. का? प्रत्येक तारा तापत राहतो, म्हणजेच अस्तित्व टिकून राहतो रासायनिक अभिक्रियांमुळे. हायड्रोजनची अणुकेंद्र, न्यूक्लियस,
आपसात जोडले जातात आणि बनतो हिलियम. या मिश्रण अभिक्रियेमध्ये काही वस्तुमान मास ऊर्जेत रूपांतरित होते आणि हीच ऊर्जा फोटॉन्सच्या रूपानं बाहेरच्या दिशेनं धाव घेते, दाब वाढवते, गुरुत्वाकर्षणाचा सामना करते. आता समजा हा चेंडू फोटॉन्स आहे, काहीही वस्तुमान नसलेली ऊर्जेची पाकिटं. ज्या प्रकारे हा चेंडू काचेवर आदळल्यानंतर बळ वाढवतो, तशाच प्रकारे फोटॉन देखील दबाव वाढवतात. जेव्हा ते एखाद्या गोष्टीला धडकतात तेव्हा वाढतो दबाव. हाच आहे ताऱ्यांना जिवंत ठेवणारा, बाहेरच्या बाजूने येणारा किरणोत्सर्गी दबाव. मी हे देखील म्हणू शकते की तारा एखाद्या भारोत्तोलनपटूसारखा आहे. हे वजन उचलण्यासाठी मला लावावं लागते बळ, बाहुबळ, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला, नाहीतर हे गुरुत्वाकर्षण मला हलवेतच. अशाच प्रकारे ताऱ्यांचं पूर्ण आयुष्य देखील दोन बळांमधील संतुलनाची कहाणी. ताऱ्यांना एकत्र ठेवणारं गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी, आणि बाहेर ढकलणारा दाब, प्रेशर. गुरुत्वाकर्षण जिंकलं तर तारा कोसळेल, वाहून जाईल, आणि दाब जिंकला तर तारा फुटेल. आपला तारा सूर्य जन्म आजपासून अदनाचे 450 कोटी वर्षांपूर्वी. त्या दिवसापासून आजचा गायब सूर्यामध्ये हायड्रोजन हिलियम मध्ये बदलतोय. पण एक वेळ अशी येईल जेव्हा गाभ्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण होईल कमी आणि हिलियम अधिक. हेच असेल मृत्यूच्या दिशेनं पहिलं पाऊल. एकत्रीकरण थांबेल, बाहेरच्या बाजूला किरणोत्सर्गाचा दबाव कमी, गुरुत्वाकर्षणाची ओढ अधिक. सूर्याचा आतला भाग लहान होऊ लागेल, लहान आणि घट्ट. बाहेरच्या बाजूनं हायड्रोजनही आत येऊ लागेल. घट्ट होणाऱ्या अंतर्भागाच्या चारही बाजूंना तप्त धडकणारे हायड्रोजनचे अणू पुन्हा एकदा चिकटणं सुरू होईल. पुन्हा एकदा वाढेल बाहेरच्या दिशेनं दबाव. सूर्य मोठा होऊ लागेल, पण थंड दिसू लागेल, लाल. पण आणखी काहीतरी सुरू असेल ताऱ्याच्या आतमध्ये. हिलियम ओढला जात असेल अंतर्भागाकडे, तिथे उष्णता वाढत असेल. उष्णता वाढत असेल, पण का? वाय? भौतिकशास्त्राचा साधा सोपा नियम. जेव्हा आपण तोंड उघडून श्वास बाहेर टाकतो तेव्हा तो उष्ण जाणवतो. आता तो श्वास थंड होतो. बाहेर आल्यानंतर अचानक तो पसरतो. जास्त जागा, कमी संघर्ष, कमी ऊर्जा, कमी तापमान. ताऱ्याच्या मृत्यूच्या दिशेनं पडणारी पावलं याच विज्ञानाशी संबंधित. सूर्य मोठा होत आहे, अधिक प्रकाशमान. तो पसरतो आहे, म्हणूनच पृथ्वीपेक्षा थंड. पृष्ठभागावर आता 4000 अंश सेल्सिअसचं तापमान आणि त्याची त्रिज्या रेडियस 200 पट मोठी. अंतर्भागातली तर गोष्टच निराळी. वाढतं गुरुत्वाकर्षण, अधिक घनत्व, म्हणून जास्त गरम. इथे हिलियमच्या अणूंचा गरमागरम प्लाझ्मा. सुमारे 10 कोटी अंश सेल्सिअसच्या तापमानावर अंतर्भाग पुन्हा एकदा पेटून उठेल. आता हिलियम एकत्रीकरण सुरू. तयार होईल कार्बन आणि कदाचित ऑक्सिजनही. एकदा पुन्हा किरणोत्सर्गी दबाव, बाहेरच्या दिशेनं धक्का देईल. अशा ताऱ्यांमध्ये दोन अभिक्रिया. अंतर्भागामध्ये हिलियम एकत्रीकरण आणि अंतर्भागाच्या बाह्य थराला चिकटणारे हायड्रोजन अणू. गुरुत्वाकर्षण दाबाची ओढाताण झाले. जवळपास 10 कोटी वर्षांपर्यंत. पुन्हा अंतर्भागात हिलियमची कमतरता. सूर्यासारख्या साधारण ताऱ्यांमध्ये कार्बनचं एकत्रीकरण शक्य नाही. पण बाहेरच्या थरांमध्ये एकत्रीकरण सुरू राहील. एक वेळ अशी येईल जेव्हा अंतर्भाग आणि बाह्य थर पूर्णपणे वेगवेगळे. ब्रह्मांडात तयार होईल एक प्लॅनेटरी निब्युला, अणू आणि आयनचा एक ढग, जिथे काळासोबत तयार होत राहतील तारे.
विभक्त झालेल्या गाभ्याच्या आतमध्ये आता कोणतीही नवी अभिक्रिया नाही. तो एक मृत तारा आहे, एक व्हाईट ड्वार्फ. मृत्यूनंतर पृथ्वीपेक्षा लाखो पटीनं मोठा असलेला सूर्य होईल पृथ्वी एवढा लहान, एक व्हाईट ड्वार्फ. सूर्याचं वस्तुमान, पृथ्वीचं घनत्व अत्यंत घट्ट. याचा अर्थ काय झाला? किती घट्ट? कल्पना करा, जर मी व्हाईट ड्वार्फ मधून चमचाभर जरी हिस्सा उचलला तर त्याचं वजन होईल 1 टन, 1 हत्ती. टेलिस्कोपच्या डोळ्यांनी पाहू काही प्लॅनेटरी निब्युला, त्यांच्यामध्ये असलेल्या उरलेल्या उष्णतेमुळे चमकणारे व्हाईट ड्वार्फ. हे व्हाईट ड्वार्फ तोपर्यंत चमकत राहतील जोपर्यंत त्यांच्यात उष्णता आहे. मग हळूहळू थंड होऊन चमकणं बंद होतील. पृथ्वीपासून 50 प्रकाश वर्ष लांब 4000 किलोमीटर मध्ये पसरलेला व्हाईट ड्वार्फ ल्युसी. कार्बन पासून बनलेला हा मृत व्हाईट ड्वार्फ जणू झगमगते दिवे. हा प्रकाश थोड्या वेळासाठी केला आहे सुरू, पुन्हा बंद. आता बऱ्याच वेळेपर्यंत लकाकी नाही. असेच आहे व्हाईट ड्वार्फ, विझलेले तारे. पण व्हाईट ड्वार्फ बनल्यानंतर ब्लॅक ड्वार्फ बनताना म्हणजे पूर्णपणे थंड होण्यास जेवढा कालावधी लागतो तेवढे तर आपलं ब्रह्मांडही जुनं नाही. हे आहे भवितव्य आपल्या सूर्यासारख्या सर्वसाधारण ताऱ्यांचं. पण सर्व तारे एकसारखे कुठे? काहींचा मृत्यूही होतो विलक्षण अद्भुत. आकाशगंगेमध्ये आहे माहिती असलेलं तारामंडळ कालपुरुष ओरायन. याच्या खांद्यावर बसलेला आर्द्र बिटलजूस हा एक लाल महाराक्षस. वस्तुमान सुमारे 20 सौरभार. सूर्यापेक्षा 20 पट अधिक वस्तुमान असलेला हा तारा देखील एक दिवस मरण पावेल. पण अशा ताऱ्यांची नियती काहीशी वेगळी. आम्हाच्या ताऱ्यांचं आयुष्य असतं लहान. यामध्ये हायड्रोजन अतिशय वेगानं हिलियम मध्ये बदलतो. जेवढे जास्त वस्तुमान तेवढे जास्त गुरुत्वाकर्षणाची पकड, तेवढंच बाहेरच्या दिशेनं दाब निर्माण करणंही गरजेचं. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा हायड्रोजन अत्यंत वेगानं वितळून एकत्र येईल आणि प्रचंड उष्णता निर्माण होईल. तर मग कसा होतो 10 ते 20 पट जास्त सौरभार असलेल्या महाकाय ताऱ्यांचा अंत? सूर्यासारख्या लहान आणि मध्यम ताऱ्यांप्रमाणे हे देखील बनतात रेड जायंट. फरक इतकाच की असं करण्यात त्यांना फारच कमी वेळ लागतो. आतापर्यंतची कहाणी सूर्यासारख्या सर्वसाधारण ताऱ्यांसारखीच, परंतु या महाकाय ताऱ्यामध्ये जीव आहे. अंतर्भागामध्ये गुरुत्वाकर्षण एवढे जास्त की तापमान पोहोचतं 60 कोटी अंश सेल्सिअस पर्यंत. या तापमानावर कार्बनचे अणू एकत्र येऊ लागतात, वितळून बनवतात ऑक्सिजन आणि प्रचंड ऊर्जा. ऑक्सिजन पासून निऑन, निऑन पासून मॅग्नेशियम वितळणं, एकत्रीकरण सुरूच राहतं वेगवेगळ्या खोलीवर. पण वेगवेगळ्या थरांमध्ये बनत राहतात न्यूक्लियर, पूर्वीपेक्षा अधिक वजनदार. मॅग्नेशियम पासून सिलिकॉन, सिलिकॉन पासून आयन, लोखंडापर्यंत पोहोचल्यानंतर फ्युजन थांबतं. का? आयन पर्यंत जाऊन हे फ्युजन का थांबतं? लोखंडाचे अणू बनवण्यापुरती ऊर्जा तर तयार होते, तीच ऊर्जा जी ताऱ्याला जिवंत ठेवते. पण लोखंडापेक्षा जड अणू बनवण्यामध्ये ऊर्जा तयार नव्हे तर खर्च होत असते. हे फ्युजन झालं तर तारा उष्ण राहण्याऐवजी उलट थंड पडेल. म्हणून यासाठी अंतर्भागामध्ये पुन्हा तीच कहाणी. फ्युजन थांबताच गुरुत्वाकर्षणाचं पारडं जड वाढते. आत खेचणारी ओढ एका क्षणापेक्षाही कमी वेळेत अंतर्भाग कोसळतो. लोखंडाचा हा चेंडू काय मी या छऱ्यामध्ये ठेवू शकते? म्हणजे हा चेंडू दाबून मी इतका लहान करू शकते? वेडगळ प्रश्न. मरणाऱ्या ताऱ्यामध्ये हेच होतं.
जणू पृथ्वी एका शहराच्या आकारात आकर्षते. लोखंडाचा गाभा कोसळतो, मग एक भयंकर झटका आणि सारं काही बदलतं. हाच आहे सुपरनोव्हाचा स्फोट. याचा प्रकाश मंदाकिनीमधील सर्व ताऱ्यांच्या एकत्रित प्रकाशापेक्षाही अधिक. हे ढग आता हजारो वर्षांसाठी अनंत अशा ताऱ्यांमध्ये पसरतात. तयार होतो एक महाकाय तेजोमेघ, नेब्युला. शिल्लक राहतो एक न्यूट्रॉन तारा, वेगानं फिरणारा अतिशय घट्ट असा गोळा. या न्यूट्रॉन ताऱ्याचं गुरुत्वाकर्षणही विलक्षण, त्याचं बळही विलक्षण. पण काहीतरी आहे जे न्यूट्रॉन ताऱ्यापेक्षा अधिक घट्ट आणि त्याहूनही विलक्षण. अनेक जण ब्लॅक होलची तुलना व्हॅक्यूम क्लीनरशी करतात, पण हे योग्य नाही. व्हॅक्यूम क्लीनर मध्ये दाबाचा खेळ आहे आणि ब्लॅक होल मध्ये कमाल आहे गुरुत्वाकर्षणाची. कृष्ण विवराचं गुरुत्व देखील असं विलक्षण की प्रकाश सुद्धा त्याच्या पकडीपासून वाचू शकत नाही. आपल्या प्रभाव क्षेत्रात आलेल्या ताऱ्यांना ते गिळंकृत करू शकतं. कृष्ण विवराची निर्मिती देखील ताऱ्यांच्या मृत्यूशी संबंधित, मरणाऱ्या ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून. काही तारे सूर्यापेक्षा 30 ते 50 पट जड. इथे गुरुत्वाकर्षण इतकं जास्त की सुपरनोव्हा स्फोटानंतर मध्यभागी शिल्लक राहिलेला गाभा गळून पडतो. तयार होतो न्यूट्रॉन तारा. पण आताही तो कोसळण्याचं थांबत नाही. इतका घट्ट होतो की सर्व एका बिंदूमध्ये सामावते. हेच आहे कृष्ण विवर, एक अत्यंत महाकाय मृत ताऱ्याचा अवशेष. कोणता तारा मृत्यूनंतर काय होईल हा केवळ एक योगायोग तर नाही. हे आहेत प्रोफेसर सुब्रमण्यम चंद्रशेखर, एक असे शास्त्रज्ञ ज्यांना खात्री होती की प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव असतो आणि प्रत्येक गोष्टीची एक पद्धतही. ताऱ्यांचा अंत आणि त्यांची नियतीची कार्यपद्धती शोधून काढली चंद्रशेखर यांनी. आपल्या अंताकडे निघालेले तारे आयुष्याच्या शेवटच्या लक्षावधी वर्षांमध्ये होतात अस्थिर. त्यांच्यातून वाहणारी ऊर्जा आणि कणांची वादळं मोठ्या प्रमाणावर पदार्थ वाहून नेतात. वस्तुमान कमी होऊ लागतो. घट्ट होणाऱ्या गाभ्यामध्ये शिल्लक राहतो ताऱ्याचा थोडासा काही भाग. प्रोफेसर चंद्रशेखर यांनी सिद्ध केलं की गाभ्याचे वस्तुमान 1.4 सोलर मास म्हणजेच 1.4 सौरभारापेक्षा कमी, तर तारा बनेल व्हाईट ड्वार्फ. पण जर गाभ्याचं वस्तुमान 1.4 सौरभारापेक्षा जास्त असेल तर त्याचा मृत्यू होईल एक तर न्यूट्रॉन तारा किंवा कृष्ण विवराच्या रूपात. ऍस्ट्रोफिजिक्सच्या या नियमाला नाव मिळालं चंद्रशेखर मर्यादा. काळासोबतच चंद्रशेखर यांची ही मर्यादा प्रत्येक वेळी अचूक ठरली आणि या कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला. ताऱ्यांचा अंत त्यांच्या जीवनाप्रमाणे जोडला गेला आहे त्यांच्या वस्तुमानाशी. आढळून आला आहे की सूर्याहून 8 पट वस्तुमानापर्यंतचे सर्वसाधारण तारे ते जगतात एक प्रदीर्घ आयुष्य आणि शांतपणे समाप्त बनतात व्हाईट ड्वार्फ. सूर्यापेक्षा 9 ते 30 पटीनं वस्तुमान असलेले तारे अल्पायुषी, पण मृत्यू मात्र शानदार. सुपरनोव्हा होऊन न्यूट्रॉन तारा बनणं ही त्यांची नियती. परंतु 30 ते 50 सौरभार असलेल्या ताऱ्यांचा अंत ही बळांची परमोच्च मर्यादा. ते बनतात कृष्ण विवर.
कागद जाळून राख बनवणं फारसं काही मोठं नाही, पण राखेचा कागद? ताऱ्यांमध्ये असते ती खासियत. सुरुवातीला फक्त हायड्रोजन आणि काही हिलियम, बाकी काहीही नाही. मग इथं हायड्रोजन जमा झाला आणि वेगळ्याच बलांद्वारे जन्मले तारे. विशेष गुरुत्वाकर्षण, विशेष ताप, विशेष उष्णता, विशेष अभिक्रिया हे विशेष बळ ताऱ्यांना बनवतं ब्रह्मांडाचं स्वयंपाकघर. इथे अणु शिजतात, सामुग्री फक्त एकच. महास्फोटामध्ये शिजलेले हायड्रोजनचे अणु ताऱ्यांमध्येच हायड्रोजनची केंद्रके शिजून बनतात जड अणु. हिलियम, कार्बन, ऑक्सिजन, निऑन, मॅग्नेशियम, सिलिकॉन आणि आयन. पुन्हा सुपरनोव्हा स्फोटामध्ये बल अत्युच्च बिंदूवर. आता लोखंडाची केंद्रके एकत्र येतात, तयार होतात त्याहून जड सब अणु. खरं तर हे आहे की तारे नसते तर ना आपण राहिलो असतो, ना आसपासच्या गोष्टी राहिल्या असत्या. ताऱ्यांची निर्मिती झाली नसती तर काहीही राहिलं नसतं. म्हणूनच तर प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सगान यांनी म्हटलं होतं की आपण सर्वजण ताऱ्यांचे तर अवशेष आहोत. वी आर नथिंग बट स्टारडस्ट. पुढच्या आठवड्यात काही चमत्कारी ताऱ्यांच्या विलक्षण गोष्टी, काही रहस्यमय संकेत, काही खरोखरच हिरवी बुद्धी माणसं आहेत